जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दुसरा रिंगण सोहळा इंदापुरात पार पडला। टाळ्या मृदुंगाचा गजर, विठुरायाच्या जयघोषात आनंद सोहळा पाहायला मिळाला। हा रिंगण सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा होता। तुकोबांची पालखी इंदापुरातच मुक्कामी असणार आहे आज। संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात आगमन झालं। यावेळेस पालखीचं स्वागत करण्यात आलं। गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचं 56वं वर्ष असून आज पालखीचा मुक्काम सोलापुरात असणार आहे। श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा धाराशिवच्या परंडा तालुक्यामधील खंडेश्वरवाडीमध्ये गोल रिंगण पार पडलं। वारकऱ्यांसह परिसरातील भाविकांनी यावेळेस मोठी गर्दी केली। मजल तर मजल करत एकनाथ महाराजांची पालखी दिंडी परंडा शहरात पोहोचली असून तिथं पालखीचा मुक्काम असणार आहे। इंदापुरात आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा। यावेळेस विशेष आकर्षणाचा विषय ठरला तो म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचा वारकरी वेशातला सहभाग। नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि तुळशी वृंदावन, गळ्यात टाळ, पांढरे धोतर परिधान करून लहान यांनी रिंगणमध्ये अभंग गान केलेलं आहे।